नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली। ही घटना केवळ एका महिलेवरील अत्याचारापुरती मर्यादित न राहता नवी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभं करते। घनसोली परिसरातील गावदेवी वाडा येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री अंदाजे 2च्या सुमारास हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला। रात्रीची शांतता, परिसर गाढ झोपेत आणि तळ मजल्यावरील घरात एकटी झोपलेली महिला, या शांततेचाच फायदा घेत एका अनोळखी इसमाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरात घुसखोरी केली। तक्रारीनुसार आरोपीने घराच्या टॉयलेटच्या खिडकीच्या काचा काढून तसेच वॉशरूमच्या दरवाजाचा खालचा भाग तोडत घरात प्रवेश केला। मुख्य दरवाजाऐवजी घराच्या मागील कमी वर्दळीच्या भागातून प्रवेश करत आरोपीने पूर्वतयारी केल्याचं स्पष्ट होतं। महिला गाढ झोपेत असतानाच आरोपी थेट तिच्या खोलीत पोहोचला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला पूर्णपणे गोंधळून गेली। आरोपीने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला। जीवाला धोका असल्याने पीडित महिला कोणताही प्रतिकार करू शकली नाही। अत्याचारानंतर आरोपीने घराच्या मुख्य दरवाजातून पळ काढला आणि बाहेरून कडी लावून फरार झाला। यामुळे पीडित महिला काही काळ घरात अडकून पडली होती। ही बाब आरोपीची क्रूर मानसिकता आणि निर्दयपणा दर्शवते। या प्रकरणी फिर्यादी महिलेचा जबाब ई साक्ष प्रणालीद्वारे नोंदवण्यात आला असून फॉरेन्सिक तपासाची प्रक्रिया सुरू आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते। या घटनेमुळे नवी मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। रात्रीची गस्त, तळमजल्यावरील घरांची सुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा आणि पोलीस पेट्रोलिंग या बाबी अधिक प्रभावी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। सुरक्षित शहराचा दावा करणाऱ्या नवी मुंबईत महिलांना अजून किती सुरक्षितता हवी, हा प्रश्न या घटनेने पुन्हा उपस्थित केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, नवी मुंबई।